हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी पल्लवी. आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. कशात फ्रेंड्स सगळं तुम्ही मजेत नाही मजेतच राहा. तर खूप दिवसातून ब्लॉगिंगला स्टार्ट केलेलं आहे. खूप काही आजच्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेअर पण करायचं आहे. आणि नेमकं काय काय घडलंय ना हे तुम्हाला मी काय आहे. माझी पूजा वगैरे झालेली आहे. तर आज आहे 12वीचा बोर्डाचा पेपर आणि तुमच्यावर मला ते पण शेअर करायचं आहे कसं काय असणार आहे आणि सगळंच काही ह्या ब्लॉगमध्ये मला शेअर करायचं आहे. चला तर आता तनिषचा हेल्दी शेक म्हणजे ब्रेकफास्ट दिलेला आहे त्याला. आता वाजलेत 9:30. तर चला आपल्या रुटीनला आपण स्टार्ट करूयात आणि व्हिडिओमध्ये राहा. पूर्ण तुमच्यावर मला शेअर करायचं आहे. चला. ॲक्च्युली काय माहिती का, तनूचा कॉलेजचा जे युनिफॉर्म आहे ना, आता बोर्ड पेपर आहे ना, तर जायचं आयन करायचं आहे मला. तसं काढतो, पहिला वाळू घातला होता काल. हे बघा युनिफॉर्म आहे त्याचा. आयन करूया आपण, इस्त्री करूया. आणि इथे बघा तनीच्या ड्रेसला मी आयन करत आहे, कारण की 10 वाजता त्याला निघायचं आहे ना, त्यासाठी कॉलेजला. आणि तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची होती मला, खूप इम्पॉर्टंट आहे. पुढे पण तुम्हाला समजण्याचं आहे नेमकं काय घडलं. नंतर संध्याकाळी ॲक्च्युली आता हे सकाळचं 10-10:15चा व्हिडिओ मी शूट केलेला आहे. संध्याकाळी ॲक्च्युली पोलीस आले होते ना, ते पोलीस का आले होते, कशासाठी आले, तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये पूर्ण समजणार आहे. पण माहिती आहे का, माणसाच्या जीवनात कधी काय पटकनी होईल ना, काही सांगता येत नाही बघा फ्रेंड. वाटलं पण नव्हतं की संध्याकाळी असं काही घडेल. जे काही आता मी व्यवस्थित एन्जॉय मस्त वाटतो, चेहरा पण मला दिसत असेल की ते खुश वगैरे आहे. तनुचा पेपर आहे, खूप दिवस झालं बोर्डाच्या पेपरचा आम्ही तो तयारीच करत होता आणि तो क्षण पण आलेला आहे. आणि अचानक असं काही घडतं ना, ते तुम्हाला पुढे समजणारच आहे की नेमकं का आणि कशासाठी घडलेलं आहे वगैरे सगळंच काही. पॉज करून ऍक्च्युली सासूबाईंनी सांगितलेलं होतं मला, आज 12च पेपर आहे ना, तर दही साखर देतात निष्ठा म्हणून. ऍक्च्युली आमच्याकडे ना पद्धतच आहे सोलापुरात, तशी दही साखर देतात. मग त्यांनी आठवण करून दिली, तर मला चला आता दही साखर देऊयात. तर तुमच्याकडे देतात का दही साखर, मला सांगा नक्की कमेंट करून. थोडंच घेते, खायचं नाही पोरगं. तर बघा इथे मी दही साखर घेतलेली आहे, मिक्स केलं छान. ये नको तनु. चप्पल काढते. उजव्या हातात 3 वेळा देतात, आजीने सांगितलं मला. 3 वेळा काय देतात काय मला. बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक. सगळं घेतलं ना, हॉल तिकीट सगळं. बाय, बेस्ट ऑफ लक. थांब, इथं कॉलर बुक झाली. थांब मी नीट करते. सरक पाठीमागे. बघा लेक माझा किती मोठा झाला. 12च पेपर. लाईट कशी लागली.
बाय. बेस्ट ऑफ लक. फ्रेंड्सला पण सांग. आदित्यला सांग बेस्ट ऑफ लक. बाय. किती वाजता संपतो पेपर? 2 वाजता का? ओके बाय. जेवण बनवून ठेवते. जा ना. बाय. ते काय झालं माहिती आहे का, लगेच व्हिडिओ करत होते ना, लगेच म्हणतो मम्मा बास कर. अजिबात व्हिडिओमध्ये आवडत नाही त्याला, पण माझ्या खुशीसाठी येतो तो खरं तर तुम्हाला सांगते फ्रेंड्स, एवढं काम पडलेलं आहे मला. इथं आमच्या किचनमध्ये एकतर लाईट लावावी लागते व्हिडिओ करताना. हे बघा, ओटा पूर्ण साफ करायचं राहिलेला आहे. ही कालची चपाती आहे, दूध तापवायचं राहिले. खूपच काम पडलेलं आहे मला. हे बघा. चला आता आपण आवरून घेते मी, तुम्हाला नंतर भेटते आणि व्हिडिओमध्ये राहा तुम्ही. तर इथे बघा जिमला आले आणि इथे खाली पोलीस आलेले होते. तर आता मला जायचं आहे पोलीस स्टेशनला. का आणि कशासाठी हे पुढे तुम्हाला समजणारच आहे. तनिषला मी कॉल केला माझ्या मोठ्या मुलाला. तो आता मम्मा मी येतोच, थांबतो, काळजी करू नको असं म्हटला. त्यामुळे आता येईलच तो आणि मी त्याचीच वाट बघत इथे रोडवर थांबलेली आहे. का बरं पोलीस आले, कशासाठी आले, नेमकं काय घडलं हे तुम्हाला पुढे दिसणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तर उद्या 12चा पेपर आहे रे पापा, मला ओरडेल. अरे पण तुला काय झालं तर मग ते एक्झाम ते मला माहीतच नाही ना. ते मोमोचे तिथंच की त्याच्या बाजूला साईडला. तिथं काय झालं तर माहिती आहे का, पूर्ण पार्किंग फुल होतं वरती मोमोच्या तिथं. तो खूप चांगला खड्ड्यावर का घेतोय गाडी मला कळतच नाही. आता मी तसंच करणार आहे, उद्या मी मॉलमध्येच लावणार आहे. कसलीच आहेत बा, मला माझा बोलते थांब 1 मिनिट ते. इथे पोलीस स्टेशनची इथं आली आणि तिथं आल्यानंतर बघा स्वामी समर्थांचं छोटंसं मंदिर दिसलं. ते म्हणतात ना, जर मनापासून भक्ती असेल ना तर स्वामी आपल्याला सगळीकडे भेटतात. स्वामींच्या कृपेनेच खरं सांगतो जे काही प्रॉब्लेम आला होता ना तो टळला. तरी पण मला जास्त वेळ लागला तिथे थांबायला वगैरे, पण सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा पार पडल्या. आणि खरं सांगते मनापासून एखादी भक्ती आपण केली ना, खरंच एकदम आपल्याला म्हणतात ना देव आपल्या पाठीशी असतोच. म्हणजे निस्वार्थ अशी सेवा आपण स्वामींची केली ना तर आपल्याला जे हवं आहे ते मिळतं आणि आपल्याला जे काही संकट आलं ना ते पण टळतं. त्यानंतर बघा एक फ्रेंड होती ना, तिथंच ओळख झालेली होती, तिच्या गाडीत वगैरे गेले आणि जो काही प्रॉब्लेम होता ना तो सॉल्व झाला. तर गाडी ॲक्च्युली पकडली होती ना, ती गाडीचं घ्यायला आले होते. रात्रीचे 9:30 वाजले. टेन्शन तर आलं होतं, पण स्वामींच्या कृपेमुळे आणि काही परिस्थितीमुळे काही चांगल्या फ्रेंडमुळं मला गाडी माझी पटकन भेटली आणि पैसे वगैरे पण भरावे लागले नाहीत. पण वेळ फार गेलं एवढंच फक्त झालं. बाकी सगळं सुखरूप वगैरे सगळं व्यवस्थित असं पार पडलं बघा. ते